नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, एक स्टॉक आहे जो चांगल्या स्विंगच्या रेंजमध्ये आलेला आहे। यामध्ये एक चांगला स्विंग ट्रेड प्लॅन होऊ शकतो। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच स्टॉकचं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर जाणून घेऊयात कोणता आहे तो स्टॉक, कशा पद्धतीने त्यामध्ये प्राइस ॲक्शन बिल्ड होते आणि कशा पद्धतीने आपण त्यामध्ये ट्रेड करू शकतो। तर मग मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे कुठलेही बाइंग आणि सेलिंगचं रेकमेंडेशन नाहीये। यामध्ये आपण या स्टॉकचं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये मी चुकीचा देखील ठरू शकतो, हे लक्षात असू द्या। तर मित्रांनो, हा स्टॉक आहे सुंदरम फायनान्स लिमिटेड। मित्रांनो, फायनान्स क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी ही कंपनी तुम्हाला तुमच्या शहरामध्ये देखील या कंपनीचं ऑफिस आसपास नक्कीच पाहायला मिळालं असेल। तर मित्रांनो, हा स्टॉक आहे सध्या 3,526 रुपयांच्या आसपास चालू। आता ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि यामध्ये हा स्टॉक मी ॲड केलेला आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे जी मी लाईन ड्रॉ केली आहे, तर ह्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट सपोर्ट आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये पाहायला मिळतोय। हा स्टॉक जवळजवळ 20 तारखेपासनं 20 डिसेंबरपासनं आतापर्यंत याच लेवलच्या आसपास फिरतोय। तर मग आता आपण हे जाणून घेऊयात की वन डेच्या टाइम फ्रेमवरती यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय। मित्रांनो, जर आपण वन डेची टाइम फ्रेम पाहिली तर तुम्ही इथे पाहू शकता की हा स्टॉक जो आहे हा सध्या अपवर्ड रेंजमध्ये आहे। इथे तुम्हाला कुठेही डाऊनवर्ड रेंज आपल्याला दिसत नाहीये। पाहू शकता तुम्ही की सतत वरच्या बाजूला जाणारा हा स्टॉक आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये येणारा व्हॉल्यूम। तुम्ही पाहू शकता की पूर्वी यामध्ये अगदी जनरल व्हॉल्यूम होता, अगदी जनरल, पण अनयुज्युअल व्हॉल्यूम आता आपल्याला इथे पाहायला मिळतोय। इथे तुम्ही पाहू शकता की एकदम हायेस्ट व्हॉल्यूम आलेला होता, त्यानंतर इथे आणि रिसेंटली सुद्धा। म्हणजेच काय मित्रांनो की आता यामध्ये कोणीतरी बाइंग करतंय की ज्यामुळे हा स्टॉक मोठ्या प्रमाणामध्ये वरती जाण्याचा प्रयत्न करतोय। हा स्टॉक अगदी सुरू झाला तो साधारण 2700 रुपयाच्या आसपास आणि आज त्याची किंमत चालू आहे 3500 रुपये। मग आता यामध्ये स्विंग कसा क्रिएट होतोय तेही आपण पाहूयात। मगाशी जी लाईन आपण ड्रॉ केली मित्रांनो, तर ती एक पहिली इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होती। इथे तुम्ही पाहू शकता की ही एक रेजिस्टन्सची लाईन होती जी रिस्पेक्ट करत हा स्टॉक चालू होता। त्यानंतर इथे यानं ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट दिल्यानंतर आता हा कन्सॉलिडेशनसाठी खाली आलेला आहे। इथे हा पुन्हा रिटेस्ट करतोय, हे लक्षात घ्या। आणि रिटेस्ट केल्यानंतर मित्रांनो, यामध्ये बाइंग कुठे होऊ शकते, तर बाइंगचा सिग्नल आपल्याला मिळतोय जेव्हा आता ही जी लेवल आहे ही इम्पॉर्टंट लेवल आहे। तर ही लेवल ब्रेक करून, म्हणजे साधारण ही लेवल आहे साधारण 3600च्या वरती, म्हणजे साधारण 3700च्या आसपास। 3700ची ही जी कॅन्डलची लेवल आहे, तर ही तोडून जेव्हा हा स्टॉक इथे वरच्या बाजूला जाईल तेव्हा तुम्ही बाइंग करू शकता। मग आता यामध्ये टार्गेट्स कसे आपण ॲड ऑन करू शकतो, तर ते आपण पाहू शकतो की जेवढं इथपासून इथपर्यंतचं जे त्यानं प्रिव्हियस स्विंगपासनं इथपर्यंतचं जे अंतर, म्हणजेच रेजिस्टन्स ब्रेक करण्यापर्यंतचं जे अंतर आहे ते त्यानं पार केलेलं आहे। तर ते साधारण आहे 200 ते 250 रुपयांच्या आसपास। मग आता जर आपल्याला इथे याचा ब्रेकआउट जर मिळाला आणि आपल्याला जर तो पकडता आला, तर इथने पुढे साधारण 200 ते 250 रुपयांचं आपलं याचं पहिलं टार्गेट असू शकतं, की जे फर्स्ट टार्गेट आपण त्याला म्हणू शकतो। आणि जर एखाद्याला याच्यामध्ये लॉंग टर्म थांबायचं असेल तर मग कुठपर्यंतचं टार्गेट याला मिळू शकतं, तर पहिलं जर समजा 250 रुपयांचं टार्गेट असेल, तर दुसरं असेल साधारण 500 रुपयांच्या आसपासचं टार्गेट। म्हणजेच या स्टॉकमध्ये वरच्या बाजूला जाण्याची क्षमता आहे, कंपनी चांगली आहे, असं माझं ॲनालिसिस आहे। आता राहिला याचा स्टॉप लॉस। तर याचा स्टॉप लॉस कुठे असू शकतो किंवा कुठे प्लेस केला जाऊ शकतो, तर आता जी आपण लाईन मागाशी ड्रॉ केली की जो एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, तर जोपर्यंत मार्केट किंवा हा स्टॉक हा सपोर्ट जोपर्यंत ब्रेक करत नाही इथे, तर तोपर्यंत हा स्टॉक डाऊनवर्ड टाइम फ्रेममध्ये येणार नाही। हा खालच्या बाजूला येण्याची शक्यता थोडी कमी वाटते मला। म्हणजेच काय, आपण इथे या बाजूला या स्विंगच्या खाली आपण स्टॉप लॉस प्लेस करू शकतो। आणि जर आपला समजा स्टॉप लॉस हिट झाला तर होणारं नुकसान हे मिनिमम राहील। आणि जर इथे जर समजा याला ब्रेकआउट आला तर वरती जाणारं टार्गेट हे चांगलं दिसेल आपल्याला यामध्ये। तर मग अशा पद्धतीनं या स्टॉकचं हे टेक्निकल ॲनालिसिस आहे। फंडामेंटली सुद्धा स्टॉक मला अगदी व्यवस्थित वाटतो, परंतु तुम्ही कुठलंही डिसिजन घेताना बाइंग आणि सेलिंगचं तुम्ही
तुमचं जे कोण कन्सल्टंट असेल किंवा गुंतवणूक सल्लागार असेल तर त्याच्या कन्सल्टेशननीच तुम्ही हे काम करावं. अदरवाईज तुम्ही स्वतः याचं ॲनालिसिस करावं आणि तुम्हाला काय वाटतं या स्टॉकविषयी हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगावं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.